हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा आपला शिवण क्लासचा 5वा दिवस आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे ब्लाउजचं कटिंग आणि संपूर्ण ब्लाउज स्टिचिंग करून दाखवलेला आहे। तुमच्या सोबत मी संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेले आहेत। आजचा आपण कटिंग करणार आहोत तर प्रिन्सेस कट ब्लाउज 30 साइज अशा पद्धतीने आपण आजची कटिंग आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। शोल्डर मुंडा उंची कशा पद्धतीने पफ आणण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचा आहे ते संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, सबस्क्राइब केलं नसेल तर, आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा। तर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा। तर मग चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करू। तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि कार्डशीट पेपर अशा पद्धतीने आपण इथं ओपन बाजूने मी इथं मार्किंग करणार आहे। तर इथं बघू शकता आपण सगळ्यात पहिलं उंची टाकून घेणार आहे। आपण इथं उंची टाकून घ्यायची आहे। उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच, म्हणजेच 15 इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला। प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये आपण 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेणार आहोत। तर मी 15 इंचवर मार्किंग केलं। त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर इथं आपण सगळ्यात पहिलं शोल्डरचं माप टाकून घेणार आहे। तर हे बघा, इथूनही आपण उंची टाकून घेतली। उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर। तर शोल्डर हे आपण ब्लाउजच्या जे काही मागचा गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला हे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर आपण जसे जसे व्हिडिओ पुढे येतील तसे तसे मी तुम्हाला सांगणारच आहे की गळ्यानुसार शोल्डर हे कसं टाकायचं आहे म्हणून। तर आपण इथे सगळ्यात पहिलं शोल्डरचं माप टाकू। तर मी ते घेते 5 इंच। शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपण इथून मुंढा उंची मोजून घ्यायची आहे। तर ती मी इथं घेते 5.5 इंच। इथं पुन्हा एकदा 5 इंच मोजून घ्यायचं आणि इथं आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहे। आता इथं आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। तर बघा 30 साइज आहे, तर 30 साइजचा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेणार आहोत। तुम्ही 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन हे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। इथं कमरेचा भाग टाकायचा आहे आपल्याला, कमरेचा चौथा भाग। जसं की आता कमर आहे आपलं 25 इंच, तर 25 इंचाचा चौथा भाग किती येतो तो आपण इथं टेपवरच चेक करू। तर हे बघा, टेप असा फोल्ड केला तर इथं हा दुसरा भाग निघतो। त्याच्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करायचा तर इथं आपला हा चौथा भाग निघतो। तर इथं 6.25 इंच इतका हा कमरेचा भाग आला। 1 इंच हे टक्स मार्जिन घ्यायचं आपल्याला बॅक साईडला जे आपण टक्स मारतो त्याचं, आणि त्याच्या पुढे मग शिलाई मार्जिन घ्यायचंय आपल्याला। तर या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं। आता इथं ही लाईन ओढून घेतली, ओढून घ्यायची आहे। व्हिडिओ एकदम तुम्ही स्लो हळूहळू बघायचा आहे, जास्त घाई करायची नाही, व्यवस्थित बघायचं, स्टेप बाय स्टेप बघायचं। आणि ज्यानुसार याच्यामध्ये तुमची जी मापं आहेत ती तुम्हाला इथं चेंज करून घ्यायची आहे। जी काय मापं असेल तुमची ती इथून आपल्याला घ्यायचा आहे राऊंड शेप। इथून घ्यायचं आहे आपल्याला, मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर आपण इथं थोडंसं हे घेऊ, माप घेऊ। तर हे बघा, बघा इथून आपल्याला जे मार्किंग आहे ते आपण घेत असतो 1.5 इंचावर, बरोबर। आणि ज्यावेळेस लहान साईज असती त्यावेळेस जास्त पाठीमागून पण आपल्या जास्त झोळचुण्या पडल्या नाही पाहिजे। आपण इथं 1.25 इंचाचा टक्स घेऊ आणि ही जी मुंढा उंची आपण 5.25 इंच 5.5 इंच घेतली तिचा मधला सेंटर काढायचा आणि या पद्धतीने हे पॉइंट असा जोडून घेऊ।
या पद्धतीने आपण मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। इथंच आपण लगेच फ्रंट पार्टचा पण मोंढ्याचा आकार देऊन घेऊ। तर मी इथून आहे ना 1/2 इंच आतमध्ये पॉइंट घेतेय आणि इथून आपण अर्धा इंच आतमध्ये, तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता किंवा 1/2 इंचाचा आतला मोंढ्याचा शेप दिला तरी पण चालेल प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये। हे बघा या पद्धतीने। तर या पद्धतीने आपल्याला शेप हा देऊन घ्यायचा आहे। आता हा शेप देऊन घेतल्यानंतर येती वेळ आपली गळा रुंदीची। सगळ्यात पहिला आपल्याला टाकायचा आहे शोल्डर। तर शोल्डर हे तुम्ही हे बघा, शोल्डर सगळ्यात पहिले ठरवायचं आहे तुम्हाला किती घ्यायचंय। तर इथून आपल्याला घ्यायची गळा रुंदी। सगळ्यात तर पहिलं आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचंय। शोल्डर तुम्हाला किती ठेवायचं ते सगळ्यात पहिलं मोजायचं। जसं आता मला शोल्डर ठेवायचं आहे इथं 2.5 इंच, तर मग मी घेणार 3 इंच। बघा जे आपलं शिलाई मार्जिंग असतं ना ते सुद्धा आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आणि या पद्धतीने, म्हणजे इकडं अर्धा इंच जे आपलं जातं ना याला मोंढा बाही जोडण्यासाठी, ते सुद्धा आपल्याला इथं ऍड करून अशा पद्धतीने 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। आता गळा रुंदी किती ओपन राहिली तर 2 इंच राहिली, बरोबर। मग ही आपली व्यवस्थित 2 इंचची गळा रुंदी ओपन आहे। ज्यावेळेस तुमचा गळा डीप येईल त्यावेळेस तुमचं शोल्डर सुद्धा कमी होणार आहे, म्हणजे जवळजवळ 4.5 इंच 4.5 इंच जास्त डीप असेल तर। ज्यावेळेस तुमचा गळा वर येईल त्यावेळेस तुमचं शोल्डर सुद्धा मोठं होतं। हे मी तुम्हाला चार्ट लवकरच शेअर करणार आहे, तर आपण जसं जसं व्हिडिओ पुढे येईल तसं तसं शेअर करेल। तर इथं आपण हे घेतलं, गळा रुंदीचं माप टाकून घेतलेलं आहे। आता इथून आपण घेऊ पुढचा गळा। आता याच्यावरतीच आपण बॅक साईड पण कट करू, तर खालच्या साईडने बॅक साईड आपण कट करून टाकू। आता याच्यावरच आहे ना फ्रंट पार्टचं पण मार्किंग करून घेऊ। तर मी इथं पुढचा गळा टाकतेय तर 6.5 इंचावर 2 इंच खालून गळा रुंदी ओपन आहे। तुम्हाला फैलवायचा असेल तर गळा फैलवून घेऊ शकता। हे बघा, आपल्याला वाटलं हा गळा आपल्याला असा बाहेरून पसरट घ्यायचा आहे तर पसरट पण तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलं फक्त आपल्याला या बॉक्स मध्येच काढायचा आहे तर बॉक्स मध्येच तुम्ही गळा घेऊ शकता। प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असती, तुम्ही तुमच्या चॉईस नुसार गळा हा घ्यायचा आहे। तर या पद्धतीने इथं आपल्याला हा गळा, हे बघा मी थोडासा बॉक्सच्या बाहेरून गळा हा थोडा पसरून घेतला, अगदी 1/2 इंचाने। आता इथून आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट। हे बघा, आपला कटोरीचा जो काय टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। तर इथं जसं कटोरीचा टक्स पॉइंट आहे 10 इंच, तुम्ही अंगावरून माप मोजत असाल तर अंगावरून माप मोजून टाकलं तरी चालेल। मापाचं ब्लाऊज असेल, कटोरी ब्लाऊज असेल त्याच्यावरून टक्स पॉइंट काढला तरी चालेल। टक्स पॉइंटचा पण चार्ट लवकरच येणार आहे। आता त्याच्यानंतर आपण हा घेतला टक्स, त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीचा 10वा भाग टाकायचा आहे। तर 32 साईज आहे, तर 30 साईजचा भाग येतो 3.0 बरोबर, तर म्हणजे 3चा टक्स येतो। तर आपण याच्यामध्ये काय करू, 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊ। तर 3.25 इंचावरती मी इथं मार्क करून घेतलं। इथं पण आपण 3.25 इंचावरती एक मार्किंग करून घेऊ आणि ही लाईन इथं ओढून देऊ। ह्या टक्स पासून आपल्याला वरती 1 इंच 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालेल। आपण इथं 1.25 इंचाचा एक पॉइंट घेतला वरच्या साईडला आणि हा पॉइंट आपल्याला इथं जोडायचा आहे हळूहळू। हा पण खालचा पॉइंट असा हे करून इकडे हा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा जो पॉइंट आपण इथं घेतलेली आहे, तर इथून जर उंची मोजली तर 4.25 इंचाची उंची भरली आहे। तर ही मोजायची आवश्यकता नसती, ज्यावेळेस तुम्ही हे टक्स पॉइंट टाकता त्यावेळेस तुम्हाला हे मोजायची आवश्यकता नसती। इथून आता इथून घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच पॉइंट आणि ह्या साईडने पण घ्यायचा आहे 1/2 इंच पॉइंट। इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथून पण आपल्याला एक पॉइंट घ्यायचा 1.5 इंचावरती
आणि ही लाईन अशी ओढायची इथं, हे पॉइंट इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग येणार आहे आणि जिथून आपण हा पॉइंट घेतला इथूनच आपल्याला हा पॉइंट इकडे जोडून द्यायचा आहे। कुठे तर हे बघा इकडं, तुमच्याकडे जर अशी पट्टी वगैरे असेल तर तुम्ही याचा उपयोग छान असा करू शकता। हे बघा या पद्धतीने ह्या पॉइंट पासून पाव इंच अंतर या पद्धतीने आकार देऊन घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा तर या पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही हाताने पण घेऊ शकता किंवा अशी पट्टी वगैरे असेल तर त्यांनी पण तुम्ही छान असा आकार देऊन घेऊ शकता। तर हा पॉइंट आपल्याला इथे जोडून या पद्धतीने आता हे कट करून घ्यायचंय। इकडं कुठं काहीच वाढवायचं नाही आपल्याला, एकदम छान असं याचं कटिंग होणार आहे। आता हे मी आता आपण याला कट करून घेणार आहोत। तर इथं आपला बॅक साइड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग होणार आहे। अजून आपली खूप महत्त्वाची माहिती राहिलेली आहे, ब्लाउज वरती माप कशी टाकायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सगळ्यात पहिला बॅक साइड कट करायचा, जो मोंढ्याचा आकार आहे तो। आता ही जी गळा रुंदी आहे इथे एक आपण टक्स लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हा फ्रंट पार्ट चा जो मोंढ्याचा आकार आहे तो सगळ्यात पहिला कट करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेला आहे। पण याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं आहे। ते काय करायचं आहे तर ते म्हणजे आपल्याला हे जे पार्ट आहे हे वाढवायचे आहेत। तर ब्लाउज पीस वरती कसं वाढवायचं ते सांगते। सगळ्यात पहिलं तर आपण बाही कटिंग करून घेऊ। हे बघा बाहीची उंची टाकताना जी बंद बाजू आहे त्या बाजूने टाकायची आहे। तर मी इथं बाहीची उंची टाकून घेते। तर वरच्या साइडने आपण हे बघा जी वरची साइड आहे इथून आपण बाहीची उंची टाकू। तर बाहीची उंची आहे 3.5 इंच, तर मी घेते 4.5 इंचावर मार्किंग करून। तुम्ही जर साधा ब्लाउज कट करत असाल तर 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। अस्तरचा कट करायची असेल बाही तुम्हाला तर त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। जसं आता मला 3.5 इंचाची बाही तर मी 4.5 इंचावर घेतलं। तुम्हाला साधा ब्लाउज कट करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून 1 इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे 5.5 इंचावर मार्किंग करून घ्या। तर मी 4.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता इथं आपल्याला टाकायचा आहे दंडघेर। जसं दंडघेर आहे माझा 5.5 इंच। आता आपल्याला टाकायची कॅप हाईट। आता जी खालची बाजू असती इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची, तर मी ती टाकणार आहे 2.5 इंचावरती। हाफ बाही असेल, लहान साईज आहे आपली, तर आपण 2.5 इंचावरच टाकणार आहोत। याच्यामध्ये पण ब्लाउज मध्ये चेंज होतं, असं नाही की फक्त हेच माप प्रत्येक बाहीला घ्यायचंय म्हणून। आता घेऊ आपण बॅक साइडला जो काय आपला मोंढ्याचा राऊंड निघला तो मोजून घेऊ, म्हणजे आपली बाही जोडताना आपल्याला कुठे कमी पडणार नाही। अर्धा इंच इथला सोडून द्यायचं एक्स्ट्राचं। शिलाई मार्जिन आपण घेतलेलं 1.5 इंच तेही सोडून द्यायचं
आता जो राऊंड आहे इथं आलेला तो चेक करायचा। थोडंसं पाव इंच कडेने सोडून द्या, याच्या साईडचं अर्धा इंच सोडलं तरी चालेल। आणि या पद्धतीने संपूर्ण टेप हा असा फिरवत फिरवत आपल्याला चेक करायचा आहे। तर तो तुम्ही इथं पाहू शकता 7 इंचावरती आलेलं आहे मार्किंग। आता जो इथला पॉइंट आहे इथून आपल्याला मोंढ्यावरती 7 इंचावरती एक पॉइंट टाकायचा आहे। हे बघा, तिरका टेप धरायचा, जी कॅप हाईट घेतली त्याच्यावरती एक पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला 7 इंचावरती, बरोबर। तर ही आपली जी मोंढा आहे, मोंढ्यातला हा पॉइंट आलेला आहे। याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं दोन्ही पण ठिकाणी आपल्याला, याच्या पुढे दंड घेरात आणि जो मोंढा आहे त्याच्यामध्ये। आता इथून द्यायचं आहे आपल्याला बाहीसाठी शेप, तर 1 इंच अंतर सोडायचं आणि या पद्धतीने बाहीला राऊंड शेप देऊन घ्यायचा। इथे हे काय येणार आहे आपलं फिटिंगचं मार्किंग येणार आहे। आणि याच्या आतमध्ये पाव अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं अंतर आतमध्ये गॅपिंग देऊन या पद्धतीने एक्स्ट्रा कट करायचं। तर ही झाली आपली बाही एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने। आता हिला मी कट करते। आपण बाही पेपरचा जो मागील पार्ट आहे तो आपण याच्यावरती कट सुद्धा चेक करून सुद्धा बघू शकतो का आपला बाही कुठं कमी पडणार तर नाही ना। या पद्धतीने खोल भाग पण कट करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण बाही कट केली। संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज इथे आपण कट केला। आता हे इथून आपण असं चेक करायचं आणि जो मोंढ्यातला आपला पॉइंट आलेला आहे तिथं आपण थोडंसं कट लावू। हे बघा, इथं कट आलेला हा आपण इथं चेक करू। तर हे बघा, बरोबर आपला कट इथं आलेला आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे या पद्धतीने आपल्याला ही बाही संपूर्ण कट करायची आणि एकदम छान आपण इथं बाही आणि फ्रंट पार्ट जे आहे ते आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। तसं मी जो एक स्टार्टिंगचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे की ब्लाउजचं पॅटर्न हे ब्लाउज पीसावरती कसं ठेवायचंय म्हणून। पण मी आता परत एकदा सांगते, ज्यावेळेस आपण हे ब्लाउज पीसवरती हे पॅटर्न ठेवू, जसं आता हे अस्तरचं ब्लाउज आहे यावरती आपल्याला हे पॅटर्न ठेवायचे। बॅक पार्ट तर जसा आहे तसाच कट करायचा आहे आपल्याला। हा जो बॅक पार्ट आहे तो जसाच्या तसाच कट करायचा आहे, याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही। पण ज्यावेळेस आपण हा फ्रंट पार्ट कट करू तर याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आणि हा पार्ट कट करू तर याच्या पण ह्या बाजूनी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। तर दोन्ही पण बाजूने आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचे, बाकी कुठंच काही करायचं नाहीये, कुठं काही करण्याची गरज नाहीये। तर अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचं संपूर्ण कटिंग बघितलं आपण। तर मग चला, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेलच तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।